तर पुण्यामध्ये जाऊया, थेट आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अभाविपचं हे आंदोलन सुरू आहे. दृश्य आपण पाहतोय. त्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे. सीओईपी कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. अभाविपचं हे आंदोलन सुरू आहे. मनमानी शुल्क वाढीविरोधात अभाविपच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे. पुणे विद्यापीठाच्या बाहेर अभाविपचं हे आंदोलन सुरू आहे. हे दृश्य पाहतोय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुण्यातील सीयूईपी या विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी त्या ठिकाणी घोषणाबाजी करतायत. मनमानी प्रकारे ज्या काही शुल्क आकारले जात आहेत त्याच्या विरोधात आता अभाविप आक्रमक झालं. अभाविपच्या माध्यमातून आता हे आंदोलन सुरू आहे. पुण्यात सीओईपी विद्यापीठाच्या बाहेर अभाविपचं आंदोलन सुरू आहे. त्याची दृश्य आपण पाहतोय. पुणे विद्यापीठाबाहेर अभाविपचं आंदोलन सुरू आहे. मनमानी शुल्क वाढी विरोधात आता हे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्यामधून बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत. बालाजी, आपण पाहतोय पुणे विद्यापीठाच्या बाहेर अभाविपचं आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी मनमानी शुल्क वाढीच्या विरोधात हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. काय हा नेमका संपूर्ण प्रकार आहे? कारण विद्यापीठात काही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे अतिशय प्रतिष्ठित मानलं जातं त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हे सगळे जे आहेत ते विद्यार्थी आंदोलन करतायत. कारण फी वाढी विरोधात हे आंदोलन आहे. गव्हर्नमेंट कॉलेज असताना देखील अनेक विद्यार्थ्यांची फी वाढ करण्यात आलेली आहे आणि या फी वाढी विरोधात हे सगळं आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात येते. कारण इथे सर्वसामान्यांचे मुलं जे आहेत ते शिकण्यासाठी येतात, गुणवत्तेवर शिकायला येतात आणि त्यांची आर्थिक पिळवणूक ती सरकारच्या या गव्हर्नमेंट ऑफ कॉलेज इंजिनिअरिंग होत असल्याचा सगळ्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे आणि त्यानुसार हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करतायत. एफआरएच्या नियमांचं उल्लंघन विद्यापीठांनी एफआरएच्या नियमांचं उल्लंघन करत फी वाढ केलेली आहे आणि 90,000वरून 1,71,000 फी वाढ झालेली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय आणि त्यांच्यासाठी विशेष सवलत पण नाहीये. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की तुम्ही फी वाढ कमी करा. फी वाढी मागची जी काही कारण आहेत ती सार्वजनिक करा आणि आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांसाठी सवलत उपलब्ध करून द्या. सीओईपी विद्यापीठाने मागच्या 4 वर्षांमध्ये केलेली फी वाढ ही कुठल्याही सामान्य घरातील विद्यार्थ्यांना न परवडणारी आहे. मागच्या 1.5 महिन्यापासून आम्ही विद्यार्थी परिषद म्हणून निवेदन देतोय, सातत्याने पाठपुरावा करतोय, परंतु कुठल्याही याच्यामध्ये दखल घेतला जात नाही. त्यामुळे आज दुर्दैवाने आम्हाला इथे आंदोलनाला बसावी वेळ आली. वरती पाऊस चालू आहे. सामान्य विद्यार्थी देखील आमच्या सोबत आहेत. जवळपास 300 ते 400 विद्यार्थ्यांचं साईन कॅम्पेनिंग ह्याच्यामध्ये आम्ही केलेलं आहे. कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याची हीच मागणी आहे. विद्यार्थी परिषदेकडे विद्यार्थी आलेले आहेत आणि अनियमित शुल्क वाढ कमी करावी हीच आमची प्रमुख मागणी आहे. ही वाढ आणि दुसरी काय फी वाढ ही सर्वात मोठी मागणी आहे. कारण की मागील काही वर्षांमध्ये एवढे मोठ्या प्रमाणात फी वाढ या विद्यापीठ प्रशासनाने केली आहे आणि ह्या फी वाढीचं कारण विद्यार्थ्यांना काही सांगण्यात आलेलं नाही आणि न सांगता एवढ्या फी वाढ करणं हे कुठेतरी चुकीच्या प्रमाणात आहे. कारण की इथे शिकणारा विद्यार्थी हा गरीब घरातला विद्यार्थी असतो. त्याला एवढं मोठं फी वाढ ही परवडणारी नाही. तर ही प्रशासनाने ही फी वाढ कुठे थांबवली पाहिजे, फी वाढ कमी केली पाहिजे. सगळे विद्यार्थी जोरदार कॉलेजच्या समोर घोषणाबाजी करतायत आणि फी वाढ ही त्यांची फी वाढ कमी करावी अशी मागणी आहे. कारण आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण परवडणारं नाही. एकीकडे शासकीय महाविद्यालय असताना देखील फी वाढ होत असल्याने हा विद्यार्थ्यांचा रोष आहे आणि या रोषासाठी जे आहे ते हे सगळं प्रशासनाविरोधात जे आहे ते आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करत कॉलेजच्या गेटवरती हे सगळं आंदोलन केलं जाते. प्रशासनाकडून काही आता कोणी बोलायला येतं का, चर्चा करायचं का ते पाहणं महत्वाचं आहे. काही तोडगा निघतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मात्र भर पावसात हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आता सगळं आंदोलन करतायत आणि जोरदार घोषणाबाजी देऊन फी वाढ रद्द करावी अशी त्यांची सर्वांची मागणी असल्याचं पाहायला मिळते. नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.